नमस्कार. तृतीय वर्ष कला या S3 वर्गातील साहित्य विचार स्त्री विषयाच्या विद्यार्थ्यांचं पुनश्च स्वागत. काल एक अभ्यासपर परिचयात्मक व्हिडिओ आपणास मी टाकलेला आहे. आज आपण पहिलं प्रकरण जे आहे त्याची धावता आढावा थोडासा एक दोन मुद्द्यामध्ये घेऊ. तर पहिल्या प्रकरण 5व्या प्रकरणाचं किंवा पहिल्या प्रकरणाचं या सत्रातलं नाव काय? आस्वाद म्हणजे किंवा साहित्याचा आस्वाद हे प्रकरण आहे. त्याच्यामधला पहिला मुद्दा आहे साहित्याचा म्हणजे आस्वाद म्हणजे काय. आता रस किंवा चरवणा किंवा आस्वाद हे शब्द पाकशास्त्रामधून आपल्याकडे आलेले आहेत. म्हणजे रस हा शब्द पाकशास्त्रामधला आहे, तो काय आपल्याकडचा नाही आहे, साहित्यशास्त्रातला नाही. तर तुमच्या असं लक्षात येईल की भरत मुनींनी नाट्यशास्त्राचे जे जनक किंवा नाट्यशास्त्र हे जे पुस्तक त्यांनी लिहिलं तर त्याचे जे जनक म्हटले जातात ते भरत मुनी इसवी सन पहिल्या शतकाच्या आसपास त्यांनी आस्वाद हा शब्द पहिल्यांदा नाटकाच्या संदर्भात वापरला. तर आस्वाद म्हणजे काय? तर एखाद्या वस्तूचा केवळ उपभोग घेणे म्हणजे आस्वाद नव्हे, तर आस्वाद म्हणजे नेमकेपणाने त्या वस्तूचे केलेले रसग्रहण होय. लक्षात ठेवा, एखाद्या खाद्यपदार्थाचं आपण चवीनं केलेलं सेवन किंवा एखाद्या साहित्यकृतीचं डोळसपणे केलेलं वाचन आस्वादामध्ये मोडते. आता हे बघा, खाणारा माणूस बकासूर ज्याला म्हणतो गपागप खात असतो. म्हणजे तुम्ही जर शिर्डीत गेलात तर ते तिकडचे दक्षिणेकडचे लोक जर पाहिले तर तुम्ही म्हणजे जे शिर्डीतले लोक असतील आसपासचे किंवा आपण कधीतरी शिर्डीत जातो तर ते तिकडचे लोक जर पाहिले आपण तर ते भात असं टाकतात समोर मोठा प्लेटवर, त्याच्यावर गरम गरम दही असतं आणि असे गोळे करतात आणि गपागप खातात. तर आपल्याला असा भात खाणं माहीतच नाही, आपण चवीनं भात खातो नाही का? बरोबर आहे. तसं ते नुसते खातात नाही का? हा त्यांच्यामधील आपल्यामध्ये फरक आहे. म्हणून खाणारा आणि खवय्या, वाचक आणि रसिक याच्यामध्ये सुद्धा फरक आहे असं तुमच्या लक्षात येईल. तर आस्वाद घेण्यासाठी तुमच्याजवळ काय पाहिजे? रसिकता पाहिजे. तरच तुम्ही कलाकृतीतला रस जो आहे, रस म्हणजे सौंदर्य लक्षात घ्या, तो नेमकेपणाने तुम्हाला प्राप्त होऊ शकतो. साहित्य कृतीमध्ये जे काही लेखक मांडत असतो ती जी त्यानं मांडलेलं आहे त्यातल्या नेमक्या सौंदर्याची सहानुभूतीपूर्वक घेतलेली दखल किंवा त्याद्वारे आपल्या त्या रसग्रहणाद्वारे केलेले मूल्यमापन आस्वाद किंवा रसग्रहणात मोडते. तर त्याच्यासाठी आपल्याजवळ काय पाहिजे? तर आपण सहृदयपणे त्याच्याकडे वळायला पाहिजे असं तुमच्या लक्षात येईल. साहित्य हे जसं एक प्रकारचं असू शकत नाही तसंच साहित्याकडे पाहण्याची रसिकाची दृष्टी ही एक प्रकारची असू शकत नाही. भिन्न भिन्न प्रकारे वाचक किंवा रसिक हा साहित्यकृतीकडे वळत असतो. कोणाला त्यात काही हे आवडतं, कोणाला ते आवडतं, कोणाला ते आवडतं. कोणी संशोधक म्हणून एखाद्या साहित्यकृतीकडे बघतो की नेवाडेची हिंदू कादंबरी आहे आणि आणखी कोणीतरी हिंदूच्या संदर्भात लिहिलं आहे, मग तुलनात्मक विचार करतो. कोणी एखादा न्यायाधीशासारखा हे करतो वगैरे वगैरे. दर साहित्याकडे बघण्याची वाचकाची रसिकाची दृष्टी कोणतीही असतो, पण त्याचं फलिताचं स्वरूप एकच असतं. ते म्हणजे आस्वादाची जी क्रिया असते ती होतच असते. आस्वादक कोणत्याही संप्रदायातला असो, जीवनवादी असो, कलावादी असो, तर त्याला साहित्यकृतीचं जे मर्म आहे म्हणजे लेखकाला जे सांगायचं आहे ते रसग्रहण नेमकेपणाने करता आलं पाहिजे. आता हे रसग्रहण करण्यासाठी त्याच्याजवळ काही म्हणजे सौंदर्य ग्रहण ज्याला म्हणता येईल असं अगदी जीवन निरपेक्ष असं कोणी म्हणतं की ते जीवन सापेक्ष असलं पाहिजे साहित्यकृतीतलं सगळं जीवन वगैरे. हे कलावाद जीवनवाद वगैरे वाद सोडून देऊ आपण. पण साहित्यामध्ये आपल्याला असं दिसेल की लेखक, वाचक आणि रसिक असे आणि समीक्षक नंतरचं असे 4 लोक महत्त्वाचे असतात. त्याच्यातले 3 पहिले महत्त्वाचे कोण? लेखक, साहित्यकृती आणि रसिक. हा त्रिकोण महत्त्वाचा.
याच्यातला शेवटचा रस कोणता त्रिकोणामधला, तर तो आहे रसिक. बरोबर आहे. तर आस्वादक हा महत्वाचा घटक आहे, कारण लेखक हा त्याच्यासाठीच मुळात लिहित असतो. स्वांत सुखाय तो लिहितो असं लेखक काही म्हणतात, पण मुळामध्ये तो त्याच्यासाठी लिहित असतो. कलेचा आस्वाद किंवा साहित्य कृतीचा आस्वाद, साहित्य त्याच्यातच येतं ललित कलेमध्ये. तर ही माणसाची व्यक्तिगत माणूस म्हणून मानसिक गरज आहे, आणि ती कोणत्या ना कोणत्या स्वरूपात प्रत्येकाजवळ असते. कोणाला गाणे आवडतं, कोणाला संगीत, कोणाला चित्र, कोणाला काय काय. तर ही अशा प्रकारची आवड प्रत्येकाजवळ म्हणजे असतेच. आणि ही आवड काय जर अधिक संपन्न झाली, तर मग तो साहित्याचा वाचक असेल, तर तो वाचक जर वाचक न राहता तो रसिक होतो. आता ही रसिकता कशी तयार होते? नुसतं वाचणं म्हणजे वाचणं म्हणजे एखादी कादंबरी वाचणं म्हणजे रसिकतेने तिचं रसग्रहण करणं नव्हे. तर ही रसिकता संस्काराने तयार होते, ती शिकून येत नाही. म्हणजे मी सांगितलं तुम्हाला असं असं वाचा, तसं या पद्धतीनं ती येत नाही. आणि ती मुळामध्ये जन्मजात असते असं म्हणायला हरकत नाही, आणि ती प्रयत्नांनी मिळवता येत नाही. मात्र ही असलेली रसिकता तिचा विकास घडवून आणता येतो. काय आता ही रसिकता तयार होण्यासाठी मुळामध्ये कोणकोणते गुण रसिकतेसाठी लागतात, आवश्यक घटक? तर पहिलं आहे संस्कृती. कारण कोणताही माणूस हा कोणत्या ना कोणत्या समाजात, संस्कृतीत वाढलेला असतो. त्याच्या एकूण मनाच्या जडणघडणी, दृष्टिकोनामध्ये त्या संस्कृतीचा गुणविशेष हा मुरलेला असतो. त्याच्या आवडी निवडी, विचार, चालीरीती, जीवनविषयक दृष्टिकोन, एकूण जगण्याची पद्धत, हे सगळं त्या संस्कृतीचा परिणाम हा त्याच्यावर होत असतो. उदाहरणार्थ आपल्याकडच्या एखाद्या भारतीय खाद्यपदार्थाचा म्हणजे भजी घेऊ आपण, आणि तिकडचा पिझ्झा, तर पिझ्झाचा आपण आस्वाद जो घेऊ, तो आपल्याला काही तिकडच्या सारखा त्या लोकांना जो अनुभव येतो इंग्लंड अमेरिकेतले, तसं येणार नाही. ते काहीतरी लांबून तोडायचं वगैरे वगैरे. पण भजी जर म्हटली तर ती आपण किती आवडीनं खाऊ, नाही का? काय तसंच आपल्याला साहित्यकृतीबद्दलही म्हणता येईल, संगीताबद्दल म्हणता येईल, की बघा तुम्ही इकडे दक्षिणेकडचं संगीत जे आहे, सिनेमे येतात आता अलीकडे फार तिकडचे, ते बघा कसे त्यांचे गाणे बिणे असतात ते. एवढंच काय, आपल्या लावणीचा ठसका हा इंग्लंडमधल्या माणसाला कळू शकेल का? तर नाही. त्याच्यासाठी मराठी माणूसच पाहिजे. बरोबर आहे. पोवाडा असेल वगैरे असेल. अर्थात याचा अर्थ संस्कृती बाहेर साहित्याला अर्थ नाही का? आहे ना. साहित्य तर वैश्विक होण्यासाठी प्रयत्न करतो. म्हणून तर गट्टेसारखा लेखक शाकुंतल डोक्यावर घेऊन नाचला होता. तर पण त्याच्यासाठी उत्तम असा अनुवाद व्हावा लागतो, आणि त्या रसिकाला इकडच्या संस्कृतीची, जीवनाची ही माहिती नीट असावी लागते. आता म्हणून संस्कृती हा एक घटक रसिकतेमध्ये महत्वाचा असतो. दुसरं संवेदन क्षमता. आता हे जसं व्यक्तिगत पातळीवरच गोष्ट आहे, रसिकाची संवेदन क्षमता ही किती त्या साहित्यकृतीतलं सौंदर्य टिपू शकते हे महत्वाचं आहे. आता ही रसिकता म्हणजे चाफासारखी कविता आहे बी कवींची, म्हणजे तुमच्या अभ्यासक्रमातून ती गेली असेल, किंवा नववधू सारखी कविता आहे भारत आंबेंची. आता ह्याबरोबर कविता ह्या आपल्याला वेगळा अर्थ सांगतायत, आणि मुळामध्ये त्यांना सांगायचं वेगळंच आहे. म्हणजे चाफा कवितेमध्ये हे जे क्षणिक प्रेमात अडकलेले, शारीरिक प्रेमात अडकलेले लोक आहेत, त्याच्यापेक्षा प्रेम कसं वेगळं असतं काय हे बी कवींनी सांगितलं. तर नववधूमध्ये एका बाजूला नववधूची अवस्था प्रथम दर्शनी दिसते, पण मुळात तांब्यांना सांगायचंय ते मुळामध्ये नववधू, सासर आणि माहेर. तर आपण इथं आलो, म्हणजे जे काही आलो
ते सासरे आले, माहेरी आलेलो आहोत. आणि मूळ आपल्याला जायचंय कुठं? मुलीला सासरी, नववधू. काय? तर ते तिचं ठिकाण आहे. म्हणजे मूळ जे असेल तिथं ते जाणं वगैरे या अर्थानं, मृत्यूच्या अर्थानं ते त्यांनी सांगितलेलं आहे. आता ह्याच्यासाठी तुमच्याजवळ संवेदन क्षमता पाहिजे. आता ही संवेदन क्षमता काय जन्मजात असते. आणि ती एखाद्या कुटुंबाची किंवा समाजाची मिराजदारी होऊ शकत नाही. म्हणजे बघा तुम्ही, एखादा लेखक आहे, बालकवी आहे, तर त्यांच्या मुलं सगळे कवीच झालीत का? नाही झाले, नाही का? बरोबर आहे. एखाद्या डॉक्टरचा मुलगा डॉक्टर होतो, परंतु एखाद्या लेखकाचा मुलगा लेखकच होईल असं कधी दिसतं का आपल्याला? अपवादात्मक उदाहरणं तुम्हाला याच्यामध्ये दिसतील. तर हे एक लक्षात ठेवा. दुसरं एक तिसरा महत्वाचा घटक आहे याच्यामध्ये कलाशास्त्राचं अध्ययन. आता कलाशास्त्राचं अध्ययन हवंच का याच्याविषयी वाद आहे. याचं कारण असं की बघा ना, बहिणाबाई सारखी निरक्षर कवयित्री, निरक्षर म्हणजे जिला अक्षर ज्ञानच नाही, तर कलाशास्त्र कुठून काढलं? कलाशास्त्र कुठून काढलं? तर ती एवढ्या सुद्धा मन वडाय वडाय आता होतं, इथं इथं गेलं गेलं आभायात, असं मनाचं वर्णन करते की जे आजच्या मानसशास्त्राला सुद्धा नीट करता येऊ शकत नाही. त्याचा शोध अजूनही माणसाच्या मनाचा शोध कोणाला लागला अजून? मी इथं बोलतोय पण माझ्या मनात काय चालू आहे तुम्ही काय सांगू शकता का? किंवा तुम्ही हा व्हिडिओ पाहत असताना तुमच्या मनात काय काय असेल हे मी सांगू शकणार नाही, कारण ते अथांग आहे, गूढ आहे. बरोबर आहे की नाही? तर ते त्याचं वर्णन हे म्हणजे आपल्याला अनेक कवींनी केलेलं दिसतं. परंतु कलाशास्त्राचं जर अध्ययन असेल आपलं, तर ते रसिकतेला आस्वाद घेण्यासाठी उपकारक ठरू शकते. याच्यामध्ये मात्र काही शंका नाही. म्हणजे ते साहित्य कृतीची निवड करू शकतं, वर्गवारी करू शकतं, काय त्यातल्या सौंदर्याचा संदर्भ जो आहे तो लक्षात घेण्यास मदत करतं. एखादी साहित्यकृती उत्तम कशामुळे झाली आणि एखादी कादंबरी एकदम सामान्य दर्जाची का झाली, हे याचं ज्ञान तुम्हाला कलाशास्त्राचं अध्ययन असलं तर मिळू शकतं. आता बघा, साधे बघा ना, काल दिलीप कुमार गेले, त्यांचा ज्यावर भाटा हा सिनेमा पडला पहिला. बरोबर आहे. पडला का? याचं कारण ते नवे होते म्हणून का? नाही. पहिल्या सिनेमात अनेक चित्रपट असे लोक आहेत की ज्यांची हिट झाली, पण दिलीप कुमार नंतर थांबले नाहीत. नंतर त्यांनी अनेक चित्रपट दिले आणि मोगले आझम बिझम, कोहिनूर विनूर तर तुम्ही विचारूच नका. तर तुमच्या असं लक्षात येईल की हळूहळू त्यांनी काय काय चुका होत्या ह्या दिलीप कुमारांनी आत्मसात केल्या. तुम्ही दिलीप कुमारांच्या वरच्या पुरवण्या वगैरे जर वाचल्या आता, तर तुमच्या लक्षात येईल की त्यांनी किती प्रयत्न केले आणि मग नंतरचे दिलीप कुमार तुम्हाला दिसतात. तसंच साहित्यशास्त्रामध्ये सुद्धा आहे. एखादी कलाकृती कथा आहे की कादंबरी आहे, एखादा कादंबरीकार श्रेष्ठ की कनिष्ठ, म्हणजे भालचंद्र नेमाडे मराठीतले सर्वात श्रेष्ठ कादंबरीकार आहेत का? हे सगळं तुमच्याकडे कलाशास्त्राचं अध्ययन असेल तर तुम्ही उत्तमपणे करू शकता. त्याचं कारण तुमची रसिकता त्यामुळं अधिक डोळस, मर्मग्राही, चोखंदळ बनते. त्यामुळे ही एक बाब रसिकतेसाठी, आस्वादकतेसाठी आवश्यक असते किंवा त्याचा उपयोग आपल्याला होतो. आता मुळात हे लक्षात ठेवायचं आहे पक्क की कलाशास्त्राच्या अध्ययनामुळे रसिकतेची किंवा आस्वादकतेची निर्मिती होत नाही. रसिकता ही मुळात जन्मजात असावी लागते. जन्मजात असणाऱ्या रसिकतेचा विकास मात्र अशा अध्ययनामुळे होऊ शकतो. आता प्रत्येक प्राणीमात्राची धडपड कशासाठी असते? आनंद मिळावा. बरोबर आहे, प्रत्येक प्राणीमात्राची. पण प्राण्यांची जी असते माणूस सोडून, ती फक्त शारीरिक पातळीवर असते. म्हणजे म्हशीला हिरवागार भरपूर चारा मिळाला की ती खुश होते, पण आपलं पोट भरल्यावर आपण आनंदी होतो का? फक्त नाही. त्याच्यानंतर आपल्याला काही लागतं आणि दुसऱ्याची कशीच तरी आपल्याला भूक असते,
मग ते काव्य असेल, नाट्य असेल, निसर्ग असेल, काय प्रत्येकाप्रमाणे काय. तर अशा प्रकारे या 3-4 गोष्टी तुम्हाला रसिकता हे विकसित होण्यासाठी अ, मदत करतात असं लक्षात येईल. आता काही अभ्यासकांनी तर असं मतही मांडलेलं आहे, वाला कुलकर्णी वगैरे, गोमा कुलकर्णी यांनी, की रसिकाचं काम केवळ आपला आपलं आपल्यासाठी रसग्रहण करणं एवढंच आहे का? तर एका मर्यादेपर्यंत आपल्याला त्याला हो म्हणता येईल. पण रसिकतेमुळं किंवा रसग्रहणामुळं जो आनंद मिळतो, हां, ज्याला आपण म्हटलंय, भरतमुनींनी म्हटलं, तो कसा असतो आनंद? तो ब्रह्मानंद सहोदर असतो. म्हणजे देव भेटल्यावर काय होतं? तर देव भेटल्यावर म्हणजे आपल्याला भानच राहत नाही, असं संतांचं म्हणणं आहे. आणि म्हणून संतांनी नेहमी नेहमी सगळ्या संतांनी सांगितलेलं आहे की आम्हाला मोक्ष नको आहे, म्हणजे देवा तुझ्याजवळ कायमचं नको आहे, आम्हाला परत जन्माला घाल माणसाच्या. याचं कारण भक्तीमध्ये जो आनंद आहे तो तुझ्याजवळ राहणार नाही. बरोबर आहे की नाही? तर तसंच रसग्रहण हे जे तुम्ही तुमच्यासाठी करता आहात, ते तुमच्याप्रमाणेच ते इतरांपर्यंतही पोहोचवणं हे चांगल्या आस्वादकाचं, रसिकाचं काम असतं. एखाद्या साहित्यकृतीतील जे काही त्याला सौंदर्य सापडतं, आनंद मिळतो, तो आनंद त्यानं त्याच्यापुरताच न ठेवता इतरांपर्यंतही पोहोचवणं हे त्याचं कर्तव्य असतं. आणि याच्यातूनच आस्वादक समीक्षा नावाचा एक समीक्षा प्रकार हा विकसित झालेला आहे. माधव आस्वाल यांचं जे पुस्तक आहे ते मुळामध्ये त्याचं उत्तम उदाहरण मानलं जातं, की मुक्तपणे मला जसं वाटतं तसं. अर्थात मार्क्सवादी समाज पद्धती, मानसशास्त्रीय, समाजशास्त्रीय, तिथे सुद्धा आस्वाद हा पाया आहे. बरोबर आहे, समीक्षेचा आणि रसग्रहणाचा. बरोबर आहे. आणि म्हणून हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आता आपण याच्या पुढच्या ह्याच्यात आस्वादकासाठी आवश्यक असणारे गुण कोणकोणते आहेत याचा विचार पुढच्या टप्प्यावर करणार आहोत. धन्यवाद.